विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2023ची जर आपण तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रों, मागील वर्षीची म्हणजेच BEd CET ऑगस्ट 2022चा जो पेपर झालेला होता त्या पेपरचा भाग 2 आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, मागील व्हिडिओमध्ये आपण भाग 1 मध्ये एकंदरीत 20 प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली, तर आज आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे भाग 2 त्या दिवशी तिन्ही सत्रामध्ये ज्या परीक्षा झाल्या, पेपर्स झाले, त्या पेपरचे जे प्रश्न आपल्याकडे आले आहेत ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर चला पाहूया 22 ऑगस्ट रोजी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील निवडक प्रश्न व त्याची उत्तरे भाग 2। विद्यार्थी मित्रों, ZA, YP WD वर्णमाला पूर्ण करा। तर हा जो प्रश्न आहे हा वर्णमालेशी निगडीत, ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतो, यावर आधारलेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्रों, ह्या दोनमध्ये म्हणजेच पहिल्या व दुसऱ्या अक्षराची जी जोडी आहे त्यात असलेलं कनेक्शन सहसंबंध आपल्याला पाहावा लागेल। तर झेड व ए, झेड म्हणजे शेवटचं अक्षर, ए म्हणजे पहिलं अक्षर, तसेच विद्यार्थी मित्रों वाय शेवटून दुसरं व बी सुरुवातीकडून दुसरं अक्षर आहे। तर विद्यार्थी मित्रों, आता येणारे जे अक्षरांची जोडी असणार आहे तर शेवटून तिसरे व सुरुवातीपासून तिसरे। तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे शेवटून तिसरे म्हणजे एक्स आणि सुरुवातीकडून तिसरे म्हणजेच AB आणि C, तर XC हे आपलं उत्तर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 XC, ऑप्शन 2 ZE, 3 AZ आणि 4 EV। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 XC हे आपलं उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 मे, 2 1 डिसेंबर, 3 2 ऑक्टोबर, 4 26 जानेवारी। विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे 1 मे दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असतो। ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय। 1 डिसेंबरला आपण एड्स दिन, त्यानंतर 2 ऑक्टोबर जागतिक शांतता दिन म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती व 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असतो। त्यानंतर जो प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों तो म्हणजेच राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची निवड सुचवतात, म्हणजे किती लोकांना ते निवडून पाठवतात? 1 8, 2 12, 3 5, 4 1। तर विद्यार्थी मित्रों, एकंदरीत 12 राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांची निवड राष्ट्रपतीच्या शिफारशीमार्फत होत असते, म्हणजे ऑप्शन 2 12 हे आपलं उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, मास्टर ब्लास्टर नावाने कोणत्या क्रिकेट खेळाडूस ओळखतात? 1 सुनील गावस्कर, 2 राहुल द्रविड, 3 सौरव गांगुली, 4 कपिल देव। विद्यार्थी मित्रों, पर्यायामध्ये नसलेले उत्तर म्हणजेच सचिन तेंडुलकर या खेळाडूस मास्टर ब्लास्टर या नावाने ओळखतात, ह्या पदवीने ओळखतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 अबुल कलाम, 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रों, भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहिले शिक्षण मंत्री म्हणजे अबुल कलाम, तर विद्यार्थी मित्रों सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री। तर ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जायकवाडी जलाशयास काय नाव देण्यात आले आहे? 1 शिवाजी सागर, 2 नाथसागर, 3 रामानंद सागर, 4 इंद्रसागर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 नाथसागर, संत एकनाथाच्या स्मरणावरून त्याला नाथसागर असं नाव देण्यात आलं आहे। आपणास माहीत आहे जायकवाडी धरण हे संत एकनाथ
यांचे जन्मगाव पैठण येथे स्थित आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, कक्ष तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव रूपात असतो? 1 ॲल्युमिनियम, 2 लिथियम, 3 सोडियम, 4 मर्क्युरी. तर विद्यार्थी मित्र पारा म्हणजेच मर्क्युरी हा कक्ष तापमानाला द्रव रूपात असतो, तर इतर धातू जे आहेत ते स्थायू रूपात असतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 1 बुध, 2 पृथ्वी, 3 शुक्र, 4 मंगळ. तर विद्यार्थी मित्र बुध हा सर्वात सूर्याच्या जवळ असणारा व सर्वात लहान असणारा ग्रह होय. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्र शुक्र या ग्रहास आपण चमकणारा तारा किंवा चमकणारा ग्रह असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्राला साय तारा किंवा पहाट तारा म्हणजेच इव्हिनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार असेही म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र मंगळ ग्रह जो आहे तो तांबडा ग्रह म्हणूनही प्रसिद्ध आहे, कारण त्यावरती असणारं जे लोह आहे याचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याचा रंग आपल्याला तांबूस दिसतो, तांबडा दिसतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता? 1 चांदी, 2 प्लॅटिनियम, 3 सोने, 4 तांबे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 तांबे या धातूचा मानवाने सर्वप्रथम वापर केला, म्हणजेच तांबे हे आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न, PTO चे पूर्ण रूप काय आहे? 1 प्लीज टेक ऑफ, 2 प्लीज टर्न ओव्हर, 3 प्लीज ट्रेंड ओव्हर, 4 प्लीज टेक ओव्हर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 प्लीज टर्न ओव्हर, ज्याला आपण मागे पहा किंवा मागे वळून पहा असं म्हणत असतो, तर ते PTO आहे. विद्यार्थी मित्र प्रश्नपत्रिका अनेक पानांची जर असेल तर पानाच्या शेवटी उजव्या बाजूला खाली लिहिलेले असते PTO, म्हणजे पुढेही काही पाने आहेत ते तुम्ही पलटून पहा, पान उलटून पहा असा त्याचा अर्थ असतो, म्हणजेच प्लीज टर्न ओव्हर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मनाचे श्लोक ग्रंथ कुणी लिहिला? 1 संत एकनाथ, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत रामदास, 4 संत तुकाराम. विद्यार्थी मित्र मनाचे श्लोक तसेच दासबोध या ग्रंथाचे रचयिता संत रामदास हे होय, म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? 1 आर्यभट्ट, 2 सुसूत्र, 3 ब्रह्मगुप्त, 4 पाणिनी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला. तर आर्यभट्टाने पृथ्वी शून्यासारखी गोल आहे हे सांगितले. तर विद्यार्थी मित्र कुठलाही संभ्रम न ठेवता ऑप्शन 3 ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच मराठी व्याकरणाचे प्रथम रचयिता पाणिनी हे होय, म्हणजेच मराठी व्याकरण जे आहे ते तयार करण्याचा बहुमान पाणिनी यांना जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजेच 13वा, मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? 1 उंच उडी, 2 जलतरण, 3 मुष्टियुद्ध, 4 क्रिकेट. विद्यार्थी मित्र मुष्टियुद्ध ज्याला आपण बॉक्सिंग असं म्हणत असतो, तर ऑप्शन 3 हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? 1 चित्रपट, 2 साहित्य क्षेत्राशी, 3 खेळाशी, 4 तंत्रज्ञानाशी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 चित्रपट या क्षेत्राशी निगडीत असणारा ऑस्कर पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? 1 डॉक्टर अब्दुल कलाम, 2 डॉक्टर काकोडकर, 3 डॉक्टर माशेलकर, 4 डॉक्टर गोवारीकर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हणून ओळखलं जातं हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन 1 ड, 2 अ, 3 ब, 4 क. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 ड हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 1 78%, 2 21%,
3 0.3%, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% म्हणजे 21% आपल्याला पाहायला मिळते, तर नायट्रोजनचे प्रमाण 78% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तापमापीमध्ये कोणता पदार्थ असतो? 1 पारा, 2 स्पिरिट, 3 लिथियम, 4 रेडियम. विद्यार्थी मित्रो, मर्क्युरी, ज्याला आपण मराठीमध्ये पारा असं म्हणतो, ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतीय तिरंग्यात किती रंग असतात? 1 4, 2 3 रंग, 3 5 रंग आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, भारतीय तिरंग्यामध्ये 4 रंग असतात. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे आपल्या तिरंग्यामध्ये 3 पट्टे आहेत रंगांचे आणि मध्यभागी असणारे अशोक चक्र हा एक चौथ्या रंगापासून बनलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, एकंदरीत आपल्या तिरंग्यावर 4 रंग होय. तर ऑप्शन 1 4 हे आपलं बरोबर उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, 22 तारखेच्या परीक्षेतील आपल्या आजच्या भागातील शेवटचा प्रश्न म्हणजेच 20वा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 कबड्डी, 4 टेनिस. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ होय. तर मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व होय. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नावरून आपल्याला नक्कीच यावर्षीचा जो आपला पेपर होणार आहे त्या प्रश्नाची कशा प्रकारे आपण तयारी करायला पाहिजे, पेपरची कशी तयारी करायला पाहिजे, हे GKचे प्रश्न पाहून म्हणजे सामान्य ज्ञान जो घटक आहे ते प्रश्न पाहून आपल्याला समजला असेल. तसेच विद्यार्थी मित्रो, आपण काही प्रश्न बुद्धिमत्ता घटकातले जे आमच्यापर्यंत मिळाले तेही आपणाला सादर केले. तर विद्यार्थी मित्रो, अजून अशाच व्हिडिओसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलसोबत लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.